शिवसेनेच्या काही माजी मंत्र्यांच्या नावाला पक्षातूनच विरोध असल्याची चर्चा आहे। शिवसेनेच्या अंतर्गत कलहामुळे आमदारांचा माजी मंत्र्यांना विरोध आहे का, हा सवाल उपस्थित होतोय। यामध्ये दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, दादा भुसे, गुलाबराव पाटील आणि संजय राठोड यांना विरोध असल्याची शक्यता दाट आहे। काम होत नाहीत, केवळ आश्वासनं मिळत असल्याची आमदारांनी या मंत्र्यांविरोधात तक्रार केलेली आहे। सत्तारांच्या नावाला शिवसेनेपाठोपाठ भाजपने देखील आपला विरोध दर्शवलेला आहे। तर कोणाकोणाच्या नावाला शिवसेनेतून विरोध होतोय? सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार, सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर, तर परांड्याचे आमदार तानाजी सावंत, मालेगाव बाह्यचे आमदार दादा भुसे, जळगाव ग्रामीणचे गुलाबराव पाटील, तर दिग्रसचे संजय राठोड। आणि या संदर्भात संजय शिरसाट यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। शिवसेनेचे जे माजी मंत्री आहेत त्यांच्यावरती पक्षातल्याच आमदारांकडनं नाराजीचा सूर पाहायला मिळतोय की त्यांना पुन्हा मंत्रिपद देऊ नयेत, कारण त्यांच्याकडे गेल्यानंतर कामं होत नाहीयेत। अनेकदा आश्वासनच मिळत आहेत, मात्र कामाची कुठली अंमलबजावणी होताना पाहायला मिळत नाहीये। कसं पाहता या? बघा, असे काही तक्रारी असतील तर ते शिंदे साहेबांच्या कानावर गेले असतील। शिंदे साहेब आहेत, ते पक्षाचे नेते आहेत आणि त्यांच्याकडे हा सर्व अधिकार सर्वच आमदारांनी दिलेला आहे। म्हणून यावर काय निर्णय घ्यायचा किंवा काय नाही, या सगळ्या गोष्टीचा निर्णय हे शिंदे साहेब घेतील। म्हणून आम्हाला त्यामध्ये कोणतेही भाष्य करण्याचा ना अधिकार आहे, कुणाला काढावं कुणाला ठेवावं हा सर्वस्वी अधिकार एकनाथ शिंदे साहेबाचा आहे। म्हणून त्याच्यावर भाष्य करणं उचित होणार नाही। आणि या सगळ्या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात। सूरज सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, अंतर्गत विरोध होण्याचं कारण काय आणि कोणाकोणाच्या नावाला विरोध आहे, काय माहिती? प्रज्ञा, प्रामुख्याने आपण पाहतोय की अनेक आमदार गेली अडीच वर्षापासून जेव्हा सरकार स्थापन झालं तेव्हापासून अनेक कामं ही घेऊन जात होते, मात्र मंत्र्यांकडनं हवा तसा रिस्पॉन्स मिळत नव्हता। त्यांच्याकडे गेलेली कामं आहेत त्या संदर्भात कायमच आश्वासन मिळत होतं, मात्र त्याची पूर्तता कुठेही होत नसती। याचीच नाराजी कुठेतरी आता उमटू लागलेली आहे। जे सिनियर आमदार आहेत, जे आता मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांच्याबाबत आता विशेषतः ही नाराजी प्रामुख्याने पाहायला मिळत आहेत। यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर दीपक केसरकर आहेत, तानाजी सावंत आहेत, संजय राठोड आहेत, दादा भुसे आहेत, गुलाबराव पाटील यांचं देखील नाव चर्चेत आहे। त्यामुळे या मंत्र्यांना आता वगळून नव्या लोकांना संधी द्यावी, जेणेकरून पक्षाची पुढे वाटचाल चांगली होईल, कामं अनेक होतील आणि कुठेतरी पक्षवाढीसाठी त्याची मदत होईल, अशी देखील मागणी ही आमदारांकडनं होताना पाहायला मिळते। त्यामुळे आता यावरती पक्ष नेते एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। आज तिघंही दिल्लीला जात आहेत, यावरही मंत्री विस्ताराबाबत तोडगा हा निघण्याची शक्यता आहे। यावरती आता काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र ही नाराजी आता प्रामुख्याने आपल्याच पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांबाबत पाहायला मिळत आहे आमदारांमध्ये। सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।